मी तुम्हाला आज गोसावळ्याची भाजी करून दाखवणार आहे। तर ज्यांना गोसावळ्याची भाजी आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीने खातील, एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर चला, गोसावळे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून घेतले, आता त्याला चिरून घ्यायचे बारीक। तेल थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे थोडं किंचित जास्त घ्यायचं, एकदम जास्त पण नाही घ्यायचं। तर लसूण टाकलाय, आता हळद आणि मीठ टाकायचं आणि नंतर गोसावळे टाकायचे आणि त्याच्यावर तिखट टाकायचं। झालं, एवढंच टाकायचं, जास्त काहीच टाकायचं नाही या भाजीला। आणि वाफेवरच होऊ द्यायची, पाणी पण नाही टाकायचं, खूप छान लागते खायला। तेलामध्ये तिखट नाही टाकलं, कारण की ठसका होईल आणि ते जळून जाईल ना, करपून जाईल सगळं लाल तिखट। मग हळद मिठामध्ये आधी हे गोसावळे एक फ्राय करून घ्यायचे आधी। तेलामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं, आता लाल तिखट टाकते। गोसावळीची भाजी आहे ना, ती भाकरी सोबतच खायची, म्हणजे एकदम टेस्टी लागते। अजून थोडा वेळ राहू दे, 2 मिनिटं झाले, थोडेसं व्हायचं राहिलंय। झाली, शिजली भाजी, बंद करते आणि वाफेवर ठेवते।